नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं या महत्त्वाच्या शेती बातम्यांसाठी असलेल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आपण आजच्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात अनेक शेतीविषयी घडामोडी, कृषी मंत्र्यांच्या घोषणा याविषयी बातम्या बघणार आहोत। सुरुवात करूया। त्यामध्ये पहिली बातमी आहे बियाण्यांविषयी। शेतकऱ्यांसाठी सरकारने बियाणे उपलब्ध करून दिली होती, मात्र पावसाचा अंदाज चांगला आला नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या आहेत। खासगी वाहनांवर खासदार आमदाराचे स्टिकर चिकटवणारे मोकाट, कारवाई करण्याची कायद्यातच तरतूद नाही, त्यामुळे अनेक गाड्यांवर अनेक जणांनी आमदार खासदारांचे स्टिकर चिकटवले आहेत। शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेच पाहिजे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले। गेल्या 6 महिन्यापासून माणिकराव कोकाटे यांचे काही ना काही विधान हे वादग्रस्त असल्याने त्यांना टार्गेट विरोधकांनी केलं आहे। हिंदी सक्तीला विरोध तीव्र, पुरस्कार परतीचे अस्त्र उगारले, तर अनेकांनी पुरस्कार हे सरकारने पुन्हा घ्यावेत आणि आम्ही ते रकमेसहित देण्यात तयार आहोत असं सांगितलं। जव्हार मोकाड्यातील शेतकऱ्यांना सरकारनेच लावला बांबू, बांबूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची फुटकी कवडीही नाही। अनेक शेतकऱ्यांनी अनुदानामुळेच बांबू लागवड केली होती। गेल्या काही वर्षात शाश्वत शेतीच्या महत्त्वावर खूप काही चर्चा झाली आहे। एकीकडे सिक्कीम हे पूर्णपणे सेंद्रिय शेती राज्य बनले आहे, त्यामुळे सिक्कीमचा आदर्श सर्वांनी घ्यावा। सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व जोरदार पावसामुळे फळपिकांना मोठा दणका बसलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे। चोरांचे दिवस लवकरच संपतील, सुभाष देसाई यांनी नवी मुंबईत शिवसेनेचं मार्गदर्शन शिबिर घेतलं, तर महाराष्ट्रात परिवर्तनाची मोठी लाट, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक नवे चेहरे उद्धव ठाकरे या निवडणुकीत देणार। 2-3 दिवसात मान्सूनचा जोर वाढणार, मुंबईत येलो अलर्ट, तर कोकणात जोरदार कोसळणार, त्यामुळे पालघर, ठाणे, नवी मुंबईत सुद्धा सरकारने इशारा दिलेला आहे। जिल्ह्यात यंदा मे महिन्यात 69 टँकरद्वारे 59 गावे, 587 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा सुरू होता। 1,45,990 इतकी लोकसंख्या यामध्ये सोलापूर जिल्ह्यात होती। तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।